नमस्कार. महाराष्ट्रातील लाखो निराधार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रियेमध्ये काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. या अटींमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेणे कठीण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन नियम काय आहे, लाभार्थ्यांच्या अडचणी काय आहेत आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत. तर सर्वप्रथम संजय गांधी आणि श्रावण बाळ योजना काय आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुले आणि इतर गरजू नागरिकांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाची योजना आहे. तर श्रावण बाळ योजना ही 65 वर्षावरील गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. या दोन्ही योजनेचा लाभ राज्यातील लाखो नागरिक घेत आहेत. तर आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवीन नियम काय आहे. सरकारने अर्जासाठी काही कागदपत्रे अनिवार्य केली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आहे जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. या कागदपत्रांशिवाय नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. लाभार्थ्याच्या अडचणी काय आहेत जाणून घेऊया. अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि निराधार नागरिकांकडे जन्म दाखला आणि शाळा सोडण्याचा दाखला उपलब्ध नाही. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी कधीही शाळेत शिक्षण घेतलेलं नसते. काहींचे जन्म नोंदणी रेकॉर्डही उपलब्ध नसतात. त्यामुळे पात्र असूनही अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता जाणून घेऊया खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत ते. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या नव्या नियमाविरोधात सरकारकडे पत्र पाठवून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की जन्म दाखल्याऐवजी रेशन कार्ड स्वीकारावे, वीज बिल ग्राह्य धरावे, सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र स्वीकारावे, डोमिसाईल प्रमाणपत्राऐवजी रेशन कार्ड किंवा वीज बिल चालावे, बंद असलेले ऑनलाईन अर्ज पोर्टल तात्काळ सुरू करावे, अशी माहिती प्रणिती शिंदे यांनी सरकारकडे दिली आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.